आता हे तबल्या संबंधातच एक विशेष घटना घडली आहे. विख्यात सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान मिरज तपोवनामध्ये येऊन आईंना भेटून गेले होते. तर त्या प्रसंगाचे पण तुम्ही साक्षी आहात. तर तो प्रसंग तुम्ही आम्हाला निश्चित खूप आम्हाला उत्सुकता आहे सगळ्या दर्शकांना. कोणाला माहितीच नसेल माझ्या अंदाजे. सकाळची 10ची वेळ होती. जे काही फुलाची झाडं लावलेले होते त्याला पाणी देत मी उभा होतो. आणि तपोवनासमोरून अनेक गाड्या जातात. ट्रॅफिक भरपूर असते. तशा सर्वसामान्य गाडी गेली असं म्हणून मी त्या गाड्यांकडे बघितलं. मला वाटतं भोसले माळ्याच्या त्या बोर्डापर्यंत ती गाडी गेली आणि परत तीच गाडी वापस आली. परत आली. वापस आल्यानंतर त्या गाडीतून एक 2-3 गृहस्थ उतरले आणि नंतर उस्ताद बिस्मिल्ला खान उतरले. आता मला रेकॉर्डिंग माहिती होतं, ऐकत होतो, संगीताचा विद्यार्थी होतो. मी म्हटलं इथं बिस्मिल्ला खान साहेब आहेत. माझा विश्वासच बसेना. मी नळी फेकली, आईंकडे पळतच गेलो. आई दरवाजा वाजवला. आईने दरवाजा उघडला. आई म्हटल्या काय? म्हटलं आई आपल्या दर्शनासाठी बिस्मिल्ला खा आलेत. आई म्हटल्या अगं बाई बिस्मिल्ला खा आलेत. आई लगेच जाऊन बसल्या आणि दरवाजा उघडला. बिस्मिल्ला जे आले त्यांनी ते उभे राहिले आणि आईंच्या चरणावर कसलाही परिचय न घेता, काही न बोलता आईंच्या चरणावर ते नतमस्तक झाले आणि तिथं मांडी मारून बसले. मग आईंनी विचारलं हिंदीमधून कैसा आना हुआ, कहाँ से आए, कहाँ जा रहे. त्यांनी सांगितलं आमचा धारवाडला कार्यक्रम आहे आणि मी धारवाडला जातो आहोत. पण क्या पता माजी आपके दर्शन के लिए हम आगे जाके फिर वापस आ गए. पता नहीं चला, हमने आप कुछ देखा नहीं, कुछ मालूम नहीं. हमें लगा कि आपके चरण स्पर्श करके हम आगे जाएंगे असं त्यांनी सांगितलं. आई हसल्या. खरं तर आलेला अनुभव ज्या वेळेला साधक आईंना सांगायचे त्यावेळेला आई मुश्किल हसायच्या की मला यातलं काही माहीतच नाही आहे. पण लक्ष बारकाईनं असायचं की याची साधना कुठपर्यंत गेलेली आहे. बिस्मिल्ला खान साहेबांचा इतिहास असा आहे की ते फार मोठे साधक होते. ते धर्माने जरी मुसलमान असले तरी ते बनारसला गंगेच्या काठी नव्हे तर गंगेच्या पाण्यामध्ये उभं राहून 12-12 तास त्यांची संगीताची साधना चालायची. खरं तर आणि त्यांना जाणवलं की इथं आपल्याला काहीतरी आशीर्वाद मिळू शकतो म्हणून ते वापस आले आणि मग त्यांनी थोडी सनई वाजून दाखवली. आईंनी परत त्यांना चहा पाणी वगैरे काय असेल नाश्ता दिला आणि ते म्हटले की माँ मैं धन्य हो गया. त्यांनी काय म्हटले ते धन्य हो गया. आणि त्यांनी एक मला ते आठवत आहे अजूनही, मी तेव्हापासून ते जपून ठेवलेलं आहे बघा. त्यांच्या एका साधकाने एक सूरदासांचं पद असं म्हटलं होतं, धन्य भार सेवा का अवसर पाया, धन्य भार सेवा का अवसर पाया, चरण कमल की धूल बनामय मोक्ष द्वारत काया. आतापर्यंत केलेली संगीताची साधना आईंच्या रूपाने आईंच्या इथपर्यंत आम्ही आलो. आम्हाला कदाचित मोक्ष फार काही लांब नाही असंच त्यांनी तर सांगितलं. आपण याच भजनाच्या एक 4 ओळी घेऊयात. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. वाह वाह, सुंदर. खूप छान. अर्जुन दादा, विष्णू याग या संदर्भात काय आठवणी आहेत? विष्णू याग एक 1997-98चा काळ असेल. त्यावेळेला आईंचं एक वेळेला ध्यान संपलं
आणि ध्यान संपल्यानंतर आईंनी सगळ्यांच्या समोर सांगितलं की आपल्या या भारतभूमीवर फार मोठं असं संकट येणार आहे. या विश्वामध्ये अराजकता माजणार आहे, सगळीकडे अशांतता निर्माण होणार आहे, असं ध्यानामध्ये मला स्वामीजींनी संदेश दिला. आणि तेव्हापासून विश्वशांतीसाठी आईंनी वैकुंठ चतुर्दशीला विष्णू याग करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासूनची ही परंपरा आपण सगळे आनंदाने जोपासतो आहोत. पहिल्या विष्णू यागाला तुम्ही होतो. काय अनुभव होता त्यावेळेचा? पहिला विष्णू याग आईंनी फार मोठा साजरा केला. मला वाटतं ऋषिकेशचे स्वामी आले होते आणि त्यावेळेला ह्या विष्णुयागासाठी विश्वशांतीसाठी प्रत्येकाला सामूहिक असं ओम विश्वम शांतीमस्तूचा एक जप हा प्रत्येक साधकाने भावमंदिरामध्ये येऊन करावा असं आईंनी सांगितलं. 12 वेळा त्याचं 12 वेळा तो आजतागायत आपल्याकडे चालू आहे. सुरू आहे ही परंपरा. आणि तेव्हापासून आपण ज्या वेळेला मंत्रावली म्हणतो सुरुवातीला 3च वेळा म्हणायचो, ओम विश्वम शांतीमस्तू विश्वम शांती, पण आता 12 वेळा म्हणतो. बरोबर. आणि त्या प्रत्येक वेळेला कुठल्या कुठल्यासाठी म्हणायचं हे पण आईंनी सांगितलेलं आहे. अर्जुन दादा, तुम्ही आईंच्या सहवासात भरपूर राहिलेला आहात. आईंबरोबर एकदा तुम्ही कोल्हापूरला भेट दिली होती, तो प्रसंग काय होता? सकाळची वेळ, आईंचा दरवाजा वाजला 4 वाजता आणि आईंनी, मी तिथंच झोपलेलो होतो, मला बोलवलं. अर्जुन, मी आईंकडे गेलो. आई म्हणायच्या की आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. म्हटलं बापरे, पावसाचं वातावरण. मी सगळ्यांना उठवलं. 4 वाजता. हां, की 5 वाजता आपण तिथं पोहोचलं पाहिजे असं आईंनी सांगितलं. आणि त्यावेळेला सगळे आम्ही तयार झालो, आईंच्या सोबत गेलो. अंबाबाईच्या देवळामध्ये आई गेल्या, सगळ्यांना तिथं बसवलं. आईंनी मोठ्याने त्या गाभाऱ्यामध्ये ओंकार केला. सगळे आम्ही ध्यानाला बसलो. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आई गाडीत बसताना एक वाक्य असं म्हटल्या की बाबा, गाडी जरा हळू चालव, कुठेतरी अपघात होईल, असं आईंच्या मुखातून निघालं. आणि आम्ही निघालो. निघाल्यानंतर मला वाटतं इचलकरंजी फाटा जयसिंगपूर म्हणून एक गाव लागतं, तेही गेलं. कृष्णा नदी ओलांडली आणि त्या जिथं एक रस्ता मिरजेला जातो आणि एक रस्ता सांगलीला जातो त्या ठिकाणी एक असा मोठा अपघात झालेला होता. आणि आई हसल्या आणि आमच्याकडे बघितलं. सांगायचं असं की पुढची घटना काय घडते आहे ते आईंना कळायचं, परंतु ते घटना समजून घेण्यासाठी आमच्या साधकांची साधना कमी पडायची, याचं दुःख मात्र आईंना होतं. ह्याच प्रश्नाला धरून मला प्रश्न विचारायचा आहे, आईंच्या साधकांकडून काय अपेक्षा होत्या? आईंची एकच तळमळ होती. आई म्हणायची, इथं मी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, निसर्गरम्य नारळाची झाडं आहेत, सगळं काही आहेत. फक्त येणाऱ्या प्रत्येक साधकाने वेळेवर ध्यान करावं, आरतीला हजर राहावं आणि फक्त या परिसरामध्ये आध्यात्मिक चर्चा चालावी, असा आईंचा एक हट्टास होता. मला वाटतं आपल्या सर्व साधकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आईंच्या साधकांकडून काय अपेक्षा आहे. तपोवनामध्ये आध्यात्मिक चर्चा, आध्यात्मिक उपक्रम हे जास्त व्हावेत, हीच आईंची धारणा त्यावेळेला होती. कुठली सांसारिक चर्चा तिथे प्रापंचिक चर्चा होता कामा नये. आणि एक मला अजूनही आठवत आहे की एखादी साधक जर आईंच्या दर्शनाला आला तर आई म्हणायच्या, बसा, कुठून आला आहेत. तो साधक सुरुवातला व्यवस्थित म्हणजे आईंची विचारपूस करायचा आणि हळूचकर म्हणायचा, आई माझ्या मुलीचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही. आई म्हणायच्या, ते साखरेचा डबा आण. साखर, मला कळायचं की हे रॉंग नंबर लागला आहे. आणि मग आई साखर द्यायच्या आणि मी म्हणायचो, काका तुम्ही खाली गेला तर बरं होईल. पण आई म्हणायच्या नाही की तुम्ही खाली जा म्हणून. आईंनी आजपर्यंत कोणालाही असं म्हटलं नाही. फक्त आई नंतर जे काही जाणवतलं आईंना, त्यावेळेला
आई तिथल्याच एखाद्या माणसाला बोलवायच्या, त्याला कळो अगर ना कळो हां, त्याला सांगायच्या. आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न करायचो. हां. आईंचं मला एक दुसरं एक महत्त्वाचं असं सांगायचं इथं की आईंना पुढचं कळायचं म्हणण्यापेक्षा आईंना सगळंच कळायचं. त्रिकालदर्शी होते. एक प्रसंग असा आहे की तपोवनाच्या बाजूला एक झोपडी आहे. झोपडी होती. कर्नाटकचं कुटुंब तिथं राहायला आलेलं होतं. दिवसभर कष्ट करून ते तिथं काम करायचे आणि त्यांचा मुलगा जो होता तो तापाने फणफणत होता, आजारी पडला. रात्री 2 वाजता ती मावशी त्या मुलाला घेऊन असा हातावर घेऊन तपोवनामध्ये आली. दरवाजा वाजवला. आपल्या तपोवनाचा जो मागचं गेट आहे ते वाजवलं. मी दरवाजा उघडला आणि आईंच्या त्या पायऱ्यांवर त्या मुलाला ठेवलं. मुलाला हातसुद्धा लावू शकत नव्हतो, एवढा ताप होता. म्हटलं मावशी काय झालं? दरवाजा उघडा. ती कन्नडमधून म्हणायची. मी म्हणायचो आता आज आई झोपलेल्या आहेत, मी दरवाजा नाही उघडू शकत, आपण सकाळी बघू. नाही, ती रडायला लागली. अर्धा तास त्या मुलाला त्या पायरीवर त्या माऊलीने ठेवलं. परत बिचारी रडत घेऊन गेली. आता विषय असा झाला की 4-4:30 वाजता जसं मी उठायचो तसं झाडू हातात घ्यायचो आणि सुरुवात आईंच्या त्या पायऱ्यापासून करायचो. आता आईंना ते आवाज आला झाडूचा. आईने दरवाजा उघडला. आई म्हणायच्या अर्जुन. आई, मी म्हणायचो रात्री कोण आलं होतं? म्हटलं आई कोणी नाही आलं होतं. मी म्हणायचो खोटं बोलतोस तू. आईंचा राग मी त्यावेळेला बघितला. म्हटलं आई हो त्या मावशी आल्या होत्या, मग दरवाजा का उघडला नाही? म्हटलं आई तुम्ही झोपल्या असाल. नाही नाही, जा तिथं बघ काय ते. मी बघितलं, सांगितलं की मावशी आईंनी तुम्हाला बोलवलं. त्या मुलाला ठेवून ती माऊली तिथं आली. म्हटली मला 7 वाजता आरतीला मी खाली येईल, त्यावेळेला मला भेट. आणि त्यावेळेला त्या मुलाला डॉक्टर मेत्रींच्या दवाखान्यामध्ये आईंनी ॲडमिट केलं. आम्ही, मला वाटतं दिलीप काका गेले असतील सोबत. ॲडमिट केल्यानंतर माझ्यासमोर माझ्या हाताने आईंनी त्यावेळेला दवाखान्यासाठी आईंना 10,000 रुपये मोजून दिले. बापरे, 10,000 रुपये ही त्यावेळेला खूप मोठी रक्कम म्हणायला हवी. 500च्या असं 2 रुपयापासूनच्या नोटा होत्या, मला अजूनही आठवतात त्या. आणि आईने अशा त्या पिठोळीमध्ये बांधल्या आणि तू तिथं जा आणि डॉक्टरांना देऊन ये, मी दिल्या म्हणून एवढं सांग. म्हणजे आईंचं एवढं लक्ष होतं. आणि मग ते सुरू झालं. त्याचा ताप वाढायला लागला, त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. परत 10 वाजता आई म्हटल्या कशी तब्येत काय. त्यावेळेला मोबाईल नव्हते. 1 रुपयाचं कॉईनचं ते बॉक्स आलेला होता नवीन, त्याच्यातून तिथले लोक फोन करायचे. आणि जसं त्या मुलाचं प्रारब्ध संपत आलं तसं आई इकडे म्हणायच्या की आई सारख्या एखाद्या साधकाकडे, एखाद्या जीवाकडे आईंनी लक्ष दिल्यानंतर आई पूर्ण त्याच्याकडे लक्ष द्यायच्या. त्याचं चिंतन असायचं. मग त्याचं काय कर्मभाग काय आहे, मागचं पुढचं त्याचं गणित काय, हे सगळं आई सांगायच्या. बोलून दाखवायच्या नाही, पण त्या आईंच्या त्या अवस्थेतून कळायचं. आई ध्यानाला बसल्या. ध्यानाला बसल्यानंतर 2:45 वाजले होते. आई म्हणायच्या त्याचं आता 10 मिनिटाचं आयुष्य राहिलेलं आहे. म्हणत आई असं कसं म्हणताय? आता माझं काही साधनं नव्हती, मी खरं सांगतो, माझा काही पूर्ण विश्वासही नव्हताच. खरं सांगतो, मी आलो होतो फक्त सेवेसाठी, संगीत शिकावं एवढ्यासाठी. परंतु हे घेत असताना मला आईंचे असे दिव्य अनुभव यायचे आणि मी त्याच्यावर विचार करायचो. मग आई म्हणायच्या की त्याचं 10 मिनिटाचं आयुष्य राहिलं आहे, फोन येईल, फोन उचल. आणि फोन उचलला आणि 10 मिनिटानंतर फोन आला की तो गेला. मी फोन ठेवत नाही तोपर्यंत आईने दरवाजा उघडला आणि आई म्हणता तो गेला. म्हणजे असा विषय झाला. मी निरोपसुद्धा सांगितला नाही आईंना की आई तो गेला आहे सोडून, पण आईच म्हटल्या की तो गेला आहे, त्याचं सगळं संपलेलं आहे. अरे बापरे, फार असा थरारकच अनुभव. याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न आहे अर्जुन दादा, तुमच्यावरही मृत्यू ओढवला होता. हो, खरं तर 7-8 वर्ष मला तपोवनात राहून झाली होती. आईंनी मला म्हणायच्या तू काहीतरी केलं पाहिजे, तू साधक नाही, तू संन्यास दीक्षा घेऊ शकणार नाही, तुझी साधना तुला परवडणार नाही, तू काहीतरी पोटा पाण्यासाठी काहीतरी बाहेर जा. दादा मानकापुरींच्या विचाराने मी डॉक्टर PV पाटलांना भेटून तिथं संगीत शिक्षक म्हणून शांतिनिकेतनमध्ये मी लागलो. कला विश्व महाविद्यालयामध्ये माझं विशारद झालेलं होतं. आणि मी ते सुरू झालं. रविवारच्या दिवशी माझी हॉस्टेलची ड्युटी असायची, मुलांना झोपवणं वगैरे, कोण जेवलं आहे कोण नाही त्यांची काळजी घेणे, असा विषय असायचा. आणि आईंचा अनुग्रह घेतल्यापासून
हनुमान चालिसा, पसायदान, मला 2 उपासना आईंनी सांगितलेल्या आहे. एक गणपतीची उपासना आहे आणि एक हनुमंतरायाची उपासना आहे. मी त्या दिवशी जरा जेवण जास्त झालं, त्यामुळे हनुमान चालिसा म्हणता म्हणता मला कधी झोप लागली ते कळालं नाही. वर असा मोठा पंखा होता. शांतिनिकेतनच्या त्या हॉस्टेलमधली 2री रेंज असेल, मग 7 नंबरमध्ये मी होतो आणि तिथं झोपलो. झोपल्यानंतर लाईट बंद केले, पसायदान म्हणायचं तेवढं राहून गेलं आणि झोप लागली. झोप लागल्यानंतर 1:30 वाजता असा मोठा खडाड दिशी असा आवाज झाला. मी म्हटलं अरे आवाज कसला झाला या. बघितलं, मी उभाही राहिलो आहे, आईंचं असं मोठं तेज रूप मला दिसलं आणि मी स्तब्ध झालो. थोड्याफार त्या अंदाजाने त्या टेबलजवळ गेलो, बटनापाशी पोट गेलं, लाईट लावला, तर जिथं माझी छाती होती तिथं तो फॅन पडलेला होता आणि मी अवाक झालो. तेव्हाच ठरवलं आईंच्या दर्शनाशिवाय पाण्याचा थेंबसुद्धा घ्यायचा नाही, आताच तपोवनात जायचं. मग 5 वाजू दिले, विसल झाली. मी सायकल घेतली, आईंकडे गेलो आणि ठरल्याप्रमाणे दरवाजा उघडला. न विचारताच मी आईंचा दरवाजा उघडला. आई मला हसायलाच लागल्या. आईंनी विचारलं नाही मला की तू का आलास, कसा आलास, काय झालं, काहीच विचारलं नाही. आई म्हटलं फक्त असू दे. मी म्हटलं आई असू दे म्हणजे मला सांगावंच लागेल. नाही असू दे ना, राहू दे ना. मग खाली आलो. खाली आल्यानंतर आई म्हटल्या तू घाबरलेला आहे. मी काही न सांगता आई मला हे सगळं सांगतायत, याच्यामुळं मला आश्चर्य वाटायचं. आणि तेव्हापासून म्हटलं की आपलं फार मोठं भाग्य आहे मागच्या जन्माचं की आपण फार मोठ्या दिव्य साक्षात्कारी सद्गुरूकडे आलेलो आहोत. आणि तेव्हापासून आईंच्या चरणावर माझी श्रद्धा दृढ होत गेली. आणि आईंनी हा प्रसंग स्वतःहून कोणाला सांगूही दिला नाही आणि स्वतःही असं कधी सांगितलं नाही की अर्जुनचं असं झालं तसं झालं. मग आईंनी मला एक वेळा सांगितलं, अरे सावध झोपायचं, पूर्ण म्हणायचं, मग डोळे मिटायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं पसायदान तेवढं राहिलेलं होतं. म्हणजे आईंचं एवढं लक्ष होतं. मी कसली साधना न करता केवळ आईंच्या त्या दरबारामध्ये त्या फरशीवर 2 फरशा मी झाडलेल्या असतील, त्याचं फळ मला मोठं आईंनी मला पुनर्जन्म दिला. अगदी खरं आहे. या उदाहरणावरनं आणखीन एक गोष्ट मला इथं अधोरेखित अशी करावीशी वाटते की मागच्या एका भागामध्ये आपण पाहिलं होतं की आईंची आज्ञा मोडून जर ते साधक गेले नसते तर ते अजून 12 वर्ष जगले असते. आणि दुसरी गोष्ट, अर्जुनला आईंनी एक साधना सांगितली होती की तू अथर्व शीर्ष आणि हनुमान चालीसा म्हण. ते चुकलं बरं का, म्हणून हा मृत्यूचा प्रसंग ओढवला. आपल्याला जर काही आईंनी सांगितलं असेल तर ते आपण केलं पाहिजे. हा मात्र इथे हा नक्कीच हा सगळ्यांसाठी हा धडा आहे. अर्जुन दादा, एक फार महत्त्वाचा अनुभव आहे तुमच्या बाबतीत आलाय. तुम्ही एकदा आईंची परवानगी घेऊन एका संगीताच्या कार्यक्रमाला मिरज गावात गेला होता आणि तुम्हाला तिकडनं आपल्या तपोवनाचा नियम आहे की साधारण 8 पर्यंत आपण तपोवनात पोचलं पाहिजे. पण त्या दिवशी तुम्हाला खूपच उशीर झाला. नवरात्रीचे कार्यक्रम चालू होते. 1:30-2 वाजता तुम्ही तपोवनात आले आणि मग त्या दिवशी काय झालं नेमकं ते सर्व सांगा आम्हाला. नवरात्रोत्सव अंबाबाईच्या देवळामध्ये ब्राह्मणपुरीमध्ये चालू होता आणि त्या संगीताच्या कार्यक्रमाला मी जात होतो. आणि एका दिवशी असंच गाणं रंगलं. ते गाणं रंगलेलं मला भानच राहिलं नाही की आपण तपोवनातून आलो आहोत, आपल्या तपोवनात जायचं आहे, आपलं जेवण बाकी आहे. आणि मी बाहेर आलो तर जवळजवळ 12 वाजलेले होते. मी सायकल घेतली आणि वेगात तपोवनामध्ये पोहोचलो. तपोवनामध्ये पोहोचल्यानंतर दरवाजा उघडला, स्वामीजींना नमस्कार केला, आईंच्या त्या पायऱ्या आहेत तिथं नमस्कार केला आणि आजींकडे गेलो की आजी मला जेवायचं आहे. आता बोरगावकर आजींचं आणि माझं नातं इळ्या भोपळ्याचं होतं. बोरगावकर आजींनी लगेच वरसासवर टिपेला नेला. आजी म्हटल्या ही काय वेळ आहे का, तपोवनाचे नियम पाळत नाही, तू पाळत नाही, मी येणारे साधक कसे पाळतील, आता तुला जेवण मिळणार नाही. अरे म्हटलं आई आजी असं करू नका. इकडे बोरगावकर बाबा बसलेले होते, ते कंगवेने डोकं विचारत होते. त्यांनी सुरात सूर मिसळला, अरे तू कधी सुधारशील. दोघांनी वर्षाव चालू केला. मला रडायला आलं. त्यांना मी झोपू दिलं. थोडा स्वामीजींपुढे बसलो, रडलो, परत जाऊन झोपलो. झोपल्यानंतर सगळं वातावरण शांत झाल्यानंतर एक झोप लागते तोपर्यंत टप 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 टप
असा आवाज आला. नाही, त्याच्या आधी तुमच्या मनात एक विचार आला की माझी हा, आई असती हा. तर मला हा, आईने रडलो असं मी भुकेलं की झोपू माझी दिलं आई असतं का? असती. आपण लांब आलोय, 600-700 किलोमीटर आपण आलोय, हम्म. आपलं कोणी नाही येतं. आपली आई असती तर आपल्याला रात्री जेवण करून काहीतरी शिळपाक असतं किंवा नवीन काहीतरी भात वगैरे बनवून घातला असता. पण असू दे. आणि असं म्हणत मी रडत रडत झोपायला लागलो आणि झोप लागते ना लागते असा टपटप असा काठीचा आवाज आला. हम्म. सुन्न असं वातावरण होतं. आता सगळीकडे गजबजलेलं आहे, बरेच लोक आसपास राहायला आलेले आहेत. हम्म. आता काही वाटत नाही, परंतु त्यावेळेला आम्ही 3-4 लोक तपोवनात असायचो. भीषण अशी शांतता असायची तपोवनामध्ये. हम्म. आणि ती शांतता आणि टपटप आवाज, माझ्या अंगाला काटा आला. हम्म. मी असं वर बघतो तर मला नुसती काठी दिसते. हम्म. मी म्हटलं काय? बघ, उठून बसलो, उभं राहिलो. आता समोर आई आहे. मी डोळ्याला हात लावायचो, आई कशा येतील खाली, आईंना माहिती नाही आहे. पण म्हटलं आई तुम्हाला काय पाहिजे? मला नाही पाहिजे, तुला पाहिजे, ये माझ्या मागं. म्हटलं मला नाही पाहिजे, मी जेवून आलो. आमचं दोघांचं चाललं आहे असं रात्री. हे दोघं गोरतायत मस्तपैकी. आम्ही चढलो, पायऱ्या चढलो, आई बसल्या तिथं. ते छोटंसं असं पातेलं, ते पातेलं मला अजून बी आठवत आहे. मला मिरची खाण्याची सवय होती. आई म्हटल्या ती मिरची घे, आई बस इथं, तू भुकेला आहे, तू बस. मी म्हटलं आई मी जेवलो आहे, आई मी पुन्हा येणार नाही उशिरा. आई माझी चुकी झाली, उठायचो नमस्कार करायचो, उठायचो नमस्कार करायचो. आई असं होणार नाही. आई शांततेने ते खिचडी तिथं त्यांनी शिजवली आणि मला म्हटल्या ती ताटली घे आणि मला खिचडी खाऊ घातली. तेव्हा माझे डोळे भरून आले की सद्गुरू काय असतो, की आपल्याला भौतिक पद्धतीने जर सांभाळतच असतो, परंतु आपण जर आध्यात्मिक पद्धतीमध्ये जर साधना केली तर तिथं सुद्धा आपल्याला सद्गुरू खरंच बिस्मिल्ला खां साहेबांच्या सोबत आलेले जे कोणी होते की चरण कमल की धूल बनामय मोक्षद्वार तर काया, हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आई मला म्हटल्या तोंडावर बोट ठेव, खाली कोणाकडे बोलू नको. मला ती खिचडी, मूठभर तांदूळाची खिचडी. खरं तर मी बऱ्याच वेळा तपोवनातून बाजूला झालो, काही कारणं होती तपोवनातून बाजूला व्हायच्या, परंतु ती खिचडीचा प्रसंग मला अजूनही आठवतो की ते जे जेवण आहे ते जेवण मला अजून कुठेही मिळालेलं नाही आहे. आई म्हणायला सकाळी कोणाकडेही बोलू नको, काही नको, असा तो प्रसंग होता. पण हे बोरगावकर आजींना कळालं का? हो, बोरगावकर आजी म्हटल्या तू रात्री काय केलंस? म्हटलं काय नाही, झोपलो मी. आजी मला खोदून 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 विचारायच्या, कारण आजींना कळालं असेल ते पातेलं धुवायचं राहिलेलं होतं. कधी आजी गेल्या असतील वर. आणि मग आजीला त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला तुम्ही अन्नपूर्णा आहेत आणि अन्नपूर्णा असल्या कारणाने तुम्हाला जर काही असेल तो प्रसंग त्याचा निभावून न्यायचा, नंतर काय असेल ती तक्रार माझ्याकडे करायची. पण नियमावर बोट काहीतरी त्यांनी ठेवलं होतं ना, मला वाटतं. हां, मला सगळे साधक सांभाळायचे असतात, सगळ्यांच्या चुका पोटात घालायच्या असतात, अशा आई म्हटल्या होत्या. तेव्हा मग आजींनी समजून घेतलं की हे आपल्या शब्दाचं माप आहे, आपण याच्यात बसलेलो आहोत. आजी खाली मान घालून खाली आल्या. मग तुला असं आईंच्या हातून अमृत भोजन, अमृत तुल्य असा मोठा प्रसाद मिळाला आणि ते खाताना तुझ्या मनामध्ये काहीतरी भावना आली असेल, मन संभळून आलं असेल. कणाकणाचा मी आस्वाद घेत होतो. बरोबर. कणाचा आस्वाद घेत होतो. परत त्या अन्न ब्रह्म काय असतं ते लाळीमध्ये घोटाळत होतो आणि ती गिळायची सुद्धा हिंमत होत नाही माझी. हे मिळत राहावं असं वाटायचं. आणि हसायच्या आई हसायच्या, आज काय काय झालं, कोण कोण गायलं, म्हणजे त्या विषयातून, त्या दुःखातून मला बाजूला न्यायची आहे. आणि मग तुझ्या मनातला भ्रम दूर झाला की माझी आई असती तर आईने मला भुकेलं झोपवलं असतं का. तर आता या आईने तुला इतक्या रात्री स्वतःच्या हाताने खिचडी करून खाऊ घातली, याचं तुला म्हणजे काय, नंतर तुझ्या भावना काय होत्या तेव्हा? म्हणजे की अन्न काय असतं, कारण ते आध्यात्मिक अन्न होतं ना. बरोबर, आईंच्या हस्तं होतं. आपण आज ज्या ज्या ठिकाणी उत्सव चालतात त्या ठिकाणी प्रसादासाठी मोठ्या धडपडीने रांगीत एकमेकाला ढकलून उभं राहतो. मला कोणाला ढकलायची वेळ येऊ दिली नाही आईने. आणि त्यावेळेला मला वाटतं बोरगावकर आजींनी नियम पुढे केला होता, तेव्हा आई काय म्हणाल्या होत्या? सगळ्यांनाच नियम लागू करायला पाहिजेत असं आई म्हटल्या होत्या. हे साधकांनी इथं खूप लक्षात घेतलं पाहिजे की आपण सहजतेने, एखादा मनुष्य नकळत चुकतो
तेव्हा नियमावर बोट ठेवतो. आणि हे अर्जुनचं उदाहरण हे सगळ्या साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत, एखाद्याला टार्गेट करून चालणार नाही. आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण अर्जुन इथं आहे. त्या काळामध्ये असा विषय होता की आईंचं एक स्वप्न होतं तपोनाबद्दल, की जसं स्वामी शिवानंदांचं दिव्य जीवन संघ आहे तसं आपल्या ह्या मिरज म्हैसाळ रस्त्याला मालती तपोन उभं राहावं. इथं साधू, संन्यासी, तपस्वी हे फार मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे. जे काही उत्सव तपोवनामध्ये चालतात ते मोठ्या दिमाखात आणि विधियुक्त व्हावे, संस्कृत मंत्राच्या उद्घोषाने व्हावे, असं आईंची एक इच्छा होती. आणि तो प्रयत्न आईंनी करूनही बघितला. परंतु आईंना जे काही, मी त्या साधकांचा दोष काढत नाही, शेवटी हा कर्माचा आणि नशिबाचा भाग असतो. त्यांची सेवा, जप, ध्यान, साधना कुठेतरी कमी पडली आणि म्हणून आईंनी त्यांना प्रयत्न केला की संन्यास दीक्षा दिली. एक 3 वर्ष तपोवनामध्ये खरंच हिमालयाचं वातावरण होतं बघा. आरतीसाठी सगळे संन्यासी, 5 संन्यासी त्यावेळेला तपोवनामध्ये होते. विज्ञानानंद होते, ब्रह्मचैतन्य होते, चैतन्यानंदजी होते, हंसानंद होते, प्रज्ञानंद होते आणि मला वाटतं त्या एक लेडीज होत्या उषाताई म्हणून, त्यांचं एक काही आत्मनिष्ठा काहीतरी नाव होतं त्यांचं, त्या सगळे होते. आणि ते तपोवनात दिसल्यामुळे जे काही इतर साधक आहेत त्यांचा भाव आपोआप जागृत व्हायचा आणि आईंना जो काही विषय साध्य करायचा असेल तो सोपा होऊन जायचा पुढं, असा विषय होता. अर्जुन दादा, तुम्ही खिचडी तर खाल्ली, मनुके खाल्ले का? मनुके खरंच हे सगळं सांभाळायचं असेल तर आई अगोदर परीक्षा घ्यायच्या. परीक्षेला जो उत्तीर्ण झाला त्याचा अंतःकरणापासून त्याच्यासमोर नाही पण मागे पुढे गौरव करायचा. एक वेळा असा होता, असंच काहीतरी तपोवनामध्ये झालं, मी जेवणच सोडलं 2-3 दिवस, जेवायचंच नाही. आईंनी जेवढा प्रसाद दिला त्याच्यावरच राहायचो. आणि आईंच्या प्रसादासाठी साधक मनुके आणायचे, परत ते द्राक्षे आणायचे, काजू, बदाम. खरं तर तपोवन सोडल्यापासून या सगळ्या गोष्टीला मी मुकलो आहे. माझ्या खिशात कायम काजू बदाम असायचे बघा आईंच्या रूममध्ये गेल्यानंतर. आणि त्या पोर्चमध्ये मनुके वाळत घातलेले होते, मी बसलेलो होतो. तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे. तो फोटो मनुके वाळत घातलेले आहे, मी बसलोय डोक्याला हात लावून. तो अनिल टाक म्हणून आहे, त्यांनी तो फोटो काढला होता की हासा का बसलाय म्हणून. मग मी ते बघितलं, ते मनुके 3 दिवस झाले. आई बघायच्या दुपारच्या वेळा, दुपारची जी वेळ असायची आईंची ती चिंतनाची आणि वाचनाची असायची बघा. दुपारची जी वेळ असायची सगळे साधक दमून साधने म्हणा किंवा सेवेनं म्हणा दमलेले असायचे, आपल्या आपल्या रूममध्ये घोरत असायचे. आई त्या वेळेला मात्र जागृत असायच्या. आई त्यावेळेला ग्रंथ वाचायच्या. मला अजूनही आठवते गाथा असतील. आणि मला सुद्धा आईंनी सांगितलं होतं की तू हरिपाठ म्हणतोस. एक दिवस मी आईंच्या रूममध्ये हरिपाठ म्हणत गेलो. संतांचे संगती मनोमार्ग गती आकाळवा श्रीपती येणे पंते, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामच. आई म्हटलं तुझा हरिपाठ पाठ आहे. म्हटलं आई रोजच म्हणतो. हो तो मला माहिती आहे, पण माझा बी एक हरिपाठ आहे. मग आईंनी तो हरिपाठ मला दाखवला. माझा हरिपाठ थांबला. मग तिथं ते माऊली सांगे व हरिपाठ नवा तुम्हासी बरवा रुचिलची, चूक झाली माझी घ्याव सावरून. चूक झालीच्या वेळेला मी कानाला हात लावला. चूक झाली, अजूनही सांगतो तुम्हाला, हा माझा मोठेपणा नाही आहे. या आईनी सुद्धा एक वेळा उल्लेख केला होता की अर्जुन आला की अगोदर कानाला हात लावतो मग खाली डोकं ठेवतो. आम्ही म्हणतो चूक झाली म्हणजे आईंचा काहीतरी वेगळा संदेश याच्यामधून काहीतरी असावा. मी कानाला हात लावला. आई म्हणायच्या मला जे म्हणायचे ते तुला कळालं रे, मग घेशील का मला माझा हरिपाठ रोज. म्हटलं आई मी घेतो. त्याच्या अगोदर तो हरिपाठ पुस्तकामध्ये नित्यनियमावलीमध्ये नव्हता. म्हणजे कदाचित दुसऱ्यांना दाखवला असेल तो भाग वेगळा, पण नंतर मग त्यांची काही चर्चा झाली असेल कमिटीची की आपण नित्यनियमावलीमध्ये हरिपाठ. म्हणजे आईंनी सांगायचं असं की त्या हरिपाठामध्ये जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आणि त्या गीतेचं संपलं, त्या गीतेचं जे अनुवाद आहे तो माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केला आणि सगळ्यांना रुचेल ती ज्ञानेश्वरी पटेल अशा याच्यामध्ये
हरिपाठ माऊलींचा केला आणि त्याच्यावर आईंनी आपल्या की जो हरिपाठ आहे तो लिहिलेला आहे. आणि याच्यामध्ये आईंचं दर्शन आहे, पांडुरंगाची भक्ती आहे आणि विरक्तता आहे. प्रपंचाची सुख घ्यावं तुम्ही कुशाल, अंतरी विशाल राहू तुम्ही. म्हणजे प्रपंचात राहून तुम्ही गुंतू नका, परंतु अंतरंगामध्ये त्याचं अनुसंधान ठेवा, असं आईने सांगितलं. पण दादा तुम्ही खूप सुंदर सांगितलं, पण मनुक्याचं पुढं काय झालं ते राहिलेलं आहे अर्धवट. ते मनुके मग मी ते खाल्ले नाही. इच्छा व्हायची खायची. आणि एक दिवस आईंनी दरवाजा उघडला, आईंनी पाहिलं अर्जुन आहे. मी आईंकडे गेलो. आई म्हटलं तुला काही खायचं आहे का? म्हटलं नाही आई मला काही खायचं नाही आहे. बरं असू दे. मग आईंनी एक दिवस प्रवचनामध्ये हा विषय मांडला की आपल्याकडे अशी काही माणसं आहेत की ते दिलेल्या नियमाला पाळतात. आणि तेव्हापासून सांगितलं की प्रत्येकाने असा नियम पाळला पाहिजे की तो काहीतरी आदर्श ठरेल. वा, त्या दृष्टिकोनातून मी आदर्श ठरला. मी नाही ठरलो आदर्श, तो विषय आदर्श ठरला. मनुका खायची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली ना? झाली नाही. हे खूपच चांगली हे आहे. आईंनी तुमची खूप काळजी घेतली. आता आईंनी देह ठेवल्यावरती काय भावना आहेत मनामध्ये? आई आजारी असताना मी बघून गेलो होतो, ते जरा मला सांगावं लागेल. हो हो. आईंनी मला बांधून ठेवलेलं होतं, अर्जुन तू सातारा सोडून जाऊ नकोस. मी कराडला आलो. कराडला आल्यानंतर एक अविनाश पाटील म्हणून काला म्हणून गाव आहे, त्या काल्याला मी गेलो. म्हटलं आता आईंची तब्येत बरी आहे. आई बोलत नव्हत्या, आई देहात म्हणजे ते तो विषय वेगळा होता. दुरून असं दर्शन घेतलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाबा आमच्या सद्गुरू माऊलींची तब्येत बरी नाही आहे, पण मला जावंसं वाटत नाही आहे. हा विचार असतानाच आंघोळ करत असताना तो मुलगा आला आणि मला म्हटला की तुमच्या सद्गुरू माऊली या ब्रह्मलीन झालेल्या आहेत. मला तिथूनच रडायला आलं आणि तिथून मग मी परत वापस तपोवनामध्ये आलो. आता आईंनी मला असं वाटतच नाही की आई गेल्या आहे म्हणून. आपण एकदम म्हणून टाकतोय. आमच्या वारकरी संप्रदायातला खरा वारकरी असं म्हणत नाही की माऊली गेल्या आहे म्हणून. अजूनही तो आळंदीला जातोय, संसारातलं सुख दुःख सांगतोय, नतमस्तक होतोय, पावली घेतोय, की त्याची अशी धारणा आहे. धारणानी ते आहेच. जरी हे म्हणत असले 108 वेळा माऊलींनी तिथं समाधी घेतली, परंतु माऊली तिथं बसले आहेत. तसे माझा एक भाव आहे. मी आईंच्या समाधीला जेवढा नमस्कार घालत नाही तेवढा मी आईंच्या रूममध्ये जाऊन त्या स्टुलावर नमस्कार घालतो. कारण एक मला असं जाणवतं की नाथांचा एक अभंग आहे बघा, की सहज गाथा घेतली, अभंगवाणी घेतली आणि वाचत वाचत तिचं माझी नजर थांबली की पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचेरी प्राणायामी बैसला. ह्या अभंगामध्ये आईंचं पूर्ण चरित्र येत आहे आणि आईंची कशी विरक्तता आली. पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचेरी प्राणायामी बैसला. तेने सांडियली माया त्यजेली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंद माझारी. अनाहत ध्वनी नाद तो पावला परमपद. आईंचा ओंकाराचा नाद अजूनही त्या भूमीमध्ये गुंजतोय. अनाहत ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मुनी तुर्या विनोदे छंदे छंदे टुलतसे. आई प्रत्येक साधकाची वाट बघतायत, त्याचं सुख दुःख आपल्या आनंदाने ऐकून घेतायत, त्याला मार्गदर्शन करतायत. मग ते साधनेचं असेल, व्यवहाराचं असेल. आणि म्हणून आपण सगळे आज जेवढे बी 5, 6, 6, 7 हजार साधक असतील ते अजूनही आपण आईंशी बांधले गेलो आहे. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळीसुरी सद्गुरू ज्ञानदेवाच्या अंतरी सद्गुरू दत्तात्रेय योग्या. ज्ञानदेवांचं अधिष्ठान तिथं आहे, दत्तात्रेयाचं अधिष्ठान तिथं आहे आणि या सगळ्यांचं अधिष्ठान तिथं असल्यामुळे आपल्याला तिथं जाऊन जे समाधान मिळतं त्याला तोड नाही आहे, त्याला शब्द नाही आहे. पहिलं मेरूच्या शिखरी जे काही म्हटलं आहे, म्हणजे आई ह्या तीरावरून त्या तीरावर गेले आहे पण आपल्याला सोडून गेलेले नाही. गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती स्वानुभव स्नानय मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला. सद्बुद्धीचे घालुनी शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण क्षमदम विभूती चर्चुनी जाण वाचे उच्चारी केशव नारायण. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा
आता संध्या कैसी करू मी केदवा. सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण, जन नव्हे हे अवघा जनार्दन. ऐसे ऐकती निवती साधूजन, एका जनार्दनी बांधली निजकुन. झाली संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. वा, ओम शांती. खूप छान, खूप खूप छान. सुंदर. अर्जुन दादा, तुम्ही आज इथे आलात, हो. तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले. खरं तर तुमच्याकडे अजून खूप अनुभव आहे, पण वेळ परवानगी देत नाहीये. आता मी पुन्हा शेवटी म्हणेल की मला ह्या भागाचाही समारोप हा तालात करायचा आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, विनंती करेन म्हणजे रादर, की आईंनी देह ठेवल्यावर तुमच्या तबला वादनामध्ये आता खूप प्रगती झाली असेल. आता आईंना तुम्ही कुठला ताल वाजवून दाखवाल तो आत्ता तुम्ही इथं वाजवावा आणि त्या तालाने आपण ह्या भागाचा समारोप करूया. खरं तर आईंचं माझं शिक्षण घेत असताना जातीनं लक्ष माझ्याकडे होतं. आई म्हणायची आज काय शिकवलं, उद्या काय गुरुजी शिकवतात, रियाज करतोस का. आई मला म्हणायच्या रोज आईंचे म्हणजे आरती झाल्यानंतर रोज 1 तास तबला आई माझ्याकडून वाजून घ्यायच्या त्या भाव मंदिरामध्ये. आणि नंतर मला ज्ञानेश्वरी आणून दिली होती आईंनी. डॉक्टर शशिकांत कुलकर्णी कोल्हापूर यांनी ज्ञानेश्वरी, अजून ती ज्ञानेश्वरी आहे. आईने माझ्याकडून ज्ञानेश्वरीचं वाचन करून घेतलं, तबल्याची सेवा करून घेतली. आता आई असत्या तर आई आहेच, आई आहेतच. हा अजून मला तेच कळणं झालंय की जरी मला त्यातलं काही येत नसतं काय, पण शेवटी ज्याचा त्याचा हा भाव आहे. माझा भाव असा आहे की आई म्हणताय की अर्जुना आता आवर बाबा तुझं आणि वाजव बघू हा ताल. तर मी 3 ताल जो आहे तो वाजवून दाखवतो. त्याच्या मात्रा 16 आहेत, खंड 4 आहेत, त्याच्यामध्ये 3 टाळ्या आहे, 1 काल आहे. असा तो ताल वाजवून दाखवतो. घ्या लरा घ्या.